तेच आमच्या बरोबर येणार आहे. आमच्या मुलांना कोणतं शिक्षण दिलं पाहिजे, कोणते धडे आम्ही दिले पाहिजे ते महत्त्वाचे. चांगले संस्कार लावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना काय शिक्षण दिलं असेल? ज्यावेळेस औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांना वेढा टाकला, 1,500 सैन्य चारी बाजूनं होतं त्यांच्या. पण त्या संभाजी महाराजांची एवढी ताकद होती, एकाची सुद्धा हिंमत संभाजी महाराजांना धरण्याची होत नव्हती, एकाची सुद्धा हिंमत होत नव्हती. शेवटी दिलेर खान वराडला, म्हणला अरे तुमच्या मनगटामध्ये जर ताकद नसेल, साखळदंड आणा, दोर आणा आणि वाघ पकडावं. तसं संभाजी महाराजांना त्या 1,500 सैन्यांनी पकडले. पण ज्यावेळेला संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाच्या समोर उभं केलं ना, तर संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. स्वतःचं मरण समोर दिसत होतं, तरी संभाजी महाराज घाबरले का? धर्मासाठी नाही घाबरले. शेवटी तो औरंगजेब म्हणला, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजी महाराज म्हटले, हार? अरे हातातील बेड्या काढ, पायातील साखळ दंड काढ. संभाजी तोंडाना सांगणार नाही हार किसकी और जीत किसकी, संभाजीची तलवार सांगेल हार किसकी और जीत किसकी. ही ताकद कशामुळे आली? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. दुश्मनाच्या दाढामध्ये तरी संभाजी महाराज नाही घाबरले. मग आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो, कोणते धडे देतो? म्हणून आमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. आणि आम्ही जर मुलांना चांगले संस्कार दिले तरच आमचं जीवन पुढचं चांगलं जाणार आहे. धन कमवून चांगलं जाणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं भजन करा. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाचीही किंमत असते. आपण जे दिवस काढले त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर सुद्धा गळून पडतं. सत्ता, संपत्ती, पद, अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणार आहे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि चांगले कर्मच आपल्याबरोबर येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून घराच्या बाहेर पडत असताना त्या भगवंताच्या देव घरासमोर 2 मिनिट हात जोडून उभे राहा ना. त्या भगवंताला फक्त 2च मिनिट हृदयामध्ये आठवा. कामाची घाई असू द्या, किती असू दे, 2 मिनिटं त्या भगवंतासमोर डोळे झाकून उभे राहा. आणि त्या जगाच्या मालकाला म्हणा, देवा मी बाहेर चाललो, माझ्याबरोबर चाल ना भगवंता तू. तुम्ही घरी येऊपर्यंत तो जगाचा मालक तुमची वाट बघत राहील, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन करा. जीवन जगत असताना आम्ही दुसऱ्याला त्रास देऊ नये, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे दुसरा गण लावणे, माळ घालणे, याला परमार्थ नाही म्हणत. परमार्थ कशाला म्हणायचा? आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको. म्हणून जीवन जगत असताना आपल्यापासून दुसऱ्याला कधीच त्रास झाला नाही पाहिजे. चांगलं जीवन जगा. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात कधी काही कमी पडत नसतं. धर्माशी गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ते आयुष्यात सुखी होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याला त्रास देणार तर कधीच सुखी होत नाही. जो इतरांचं वाईट करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतो तो स्वतः कधीच संपत नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला लागा ना. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही, कर्माचा होत असतो, हे लक्षात ठेवा. आम्ही कोणत्या धर्मात जन्माला आलो ते नाही विचारत भगवंत, पण तू आयुष्यभर कर्म काय केले? म्हणून आम्ही जीवन जगत असताना चांगले कर्म, ते भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन केलं पाहिजे. आमच्याबरोबर चांगलं जीवनच येणार आहे. आजही आमच्या देशासाठी भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली देशासाठी. छत्रपती शिवाजी महाराज असतील, आमचे सर्व संत मंडळी असतील. आम्ही संतांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्याच का पुण्यतिथी साजऱ्या करतो? का त्यांच्या साजऱ्या करतो? आमच्या आजोबाची का करत नाही? आमच्या आजोबांना तर आम्हाला जमिनी दिल्या ना. जमीन कोणी दिली? आजोबांनाच दिली. मग त्यांच्या का साजऱ्या करत नाही आम्ही पुण्यतिथी? कारण त्यांनी स्वतःसाठी ध्येय झिजवला. छत्रपती शिवाजी महाराज असतील, आमचे संत असतील, यांनी जगासाठी ध्येय झिजवला. म्हणून यांच्या पुण्यतिथी साजरा होत असत्या. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, परमार्थ करा. परमार्थामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येणार आहे, त्याचा सुद्धा विचार करू नका. कारण तुम्ही परमार्थ करत असताना अडचणी येत असते, त्याचा सुद्धा विचार करू नका. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. म्हणून चांगलं जीवन जगा ना. परमार्थ संसारामध्ये कसं आम्ही हळूहळू जातोय, संसार आम्ही हळूहळू केला तरच आम्ही श्रीमंत होऊ शकतो, तसा परमार्थ आहे. एका दिवसात आज माळ घालायची, सकाळी गंध लावायचा
आणि सकाळी उठून घराच्या बाहेर येऊन बघायचं जगद्गुरु तुकोबारायासारखा आपल्याला विमान न्यायला येईल का? येईल का? नाही येणार ना. आम्हाला परमार्थ सुद्धा हळूहळू करावं लागणार आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, हळूहळू ढाळे डाळे केऊ तेने एके वेळे तर या मार्गेची निबळे निश्चिंत टाकी. आम्ही आमच्या मार्गापर्यंत पोहोचू, पण आम्हाला तिथपर्यंत हळूहळू जावं लागणार आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. कासवाच्या गतीनं का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. परमार्थात असो या संसारात कासवाच्या गतीनं का होईना, रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगान पुढे चालत राहा ना. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, तर नोटा मोजीत बसू नका. कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर ते पुसायला किती जण धावून येतात ते मोजा. म्हणून जीवन जगत असताना जीवन असं जगा, जोपर्यंत तुमची गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातोय. एकदा का तुमची गरज संपली, तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा. म्हणून चांगलं जीवन जगा, त्या भगवंताचं चिंतन करा. त्या भगवंताचं चिंतनच आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं काहीच येणार नाही. त्या भगवंताचं चिंतन जर आम्ही केलं तरच आमचा जन्म सार्थकी लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल.